एक बाई जिनं अख्ख्या महाराष्ट्राला आपल्या पायातल्या घुंगरावर नाचवलं. तिच्या कलेने, कलेविषयी असलेल्या समर्पणाने केंद्र शासनालाही दखल घेणे भाग पाडलं. पण आज तिच्याच नावातून तिची ओळख पुसली जाते. तिचं नाव, तिच्या जातीचं नाव गायब, गावाचं नाव गायब. 100 कोटीच्या सिनेमात तिची कथा आहे. पण विठाबाई मांग नारायणगावकर नाही. का? कुणासाठी आणि कशासाठी? जाणून घेऊया तत्पूर्वी या चित्रपटाबद्दल थोडं अधिक समजून घेऊया. चित्रपट मोठ्या बजेटचा आहे. छावा सारख्या सिनेमा दिलेल्या लक्ष्मण उतेकर यांनी त्याचं दिग्दर्शन केलंय. मुख्य भूमिकेत आहे श्रद्धा कपूर आणि तिच्यासोबत रणदीप हुड्डा आणि बरेच महत्वाचे कलाकार बघायला भेटणार आहे. सध्या जेमतेम याचा ट्रीजर आलाय आणि त्यावर बोलायचं तर ट्रीजरची सुरुवात होते भाऊ गावकर तमाशा मंडळच्या कार्यक्रमापासून. कार्यक्रम भर रंगात आलेलं असतं. 9 महिन्याची गरोदर विठाबाई नाचत असते. घुंगरांचा आवाज, गर्दीचा गलका आणि आणि अचानक तिला प्रसूती कडा यायला लागतात. विठाबाई हळूच स्टेज सोडते. स्टेजच्या मागे स्वतःच बाळंतपण करते. पण इकडे एकच गलका उठतो. लोक जिच्यासाठी जमले तीच नाही पाहून लोक चिडून उठतात. विठाबाईंना बोलवा म्हणून ओरडत असतात. विठाबाई बाळाला जन्म देते. बाळाची नाळ दगडाने ठेचून मोकळी होते. ती क्षणात उठून म्हणते, असं नाही थांबता येणार, तयारी करावी लागेल. पुढच्या क्षणी ती तयार होते आणि स्टेजवर जाते आणि नाचते. ही गोष्ट नाही मित्रांनो, ही सत्य घटना आहे आणि या एका सत्य घटनेवर आधारित आहे श्रद्धा कपूरचा बहुचर्चित सिनेमा विठा. टीझर मधला एक डायलॉग तर थेट काळजाला भिडतो. पड़े पड़े मरी तो बेचारी कहलाऊंगी, पर नाचते हुए मरी तो मिसाल बन जाऊंगी. टीझरची भव्यता खरंच लक्षवेधी आहे. कोल्हापुरी तमाशाचा माहोल, वैभवी मर्चंटनी कोरिओग्राफ केलेले भव्य लावणी सिक्वेन्स आणि श्रद्धा कपूरचा पूर्णपणे वेगळा अवतार. असं कळते की शूटिंग दरम्यान तिच्या पायाला फ्रॅक्चर झालं होतं आणि तरीही रिकव्हरी नंतर तिने हा भव्य सिक्वेन्स पूर्ण केला. थोडक्यात टीझर इमोशनली स्ट्रॉंग आहे, व्हिज्युअली भव्य आहे. पण याच भव्यतेच्या आत एक मोठा प्रश्न लपलेला आहे. पण आधी जाणून घेऊ ही इठा म्हणजे खऱ्या आयुष्यातील विठाबाई होती कोण. विठाबाईचा जन्म 1 जुलै 1935 रोजी पंढरपूरमध्ये झाला. म्हणून नाव ठेवलं विठाबाई. वडील भाऊ खुडे हे स्वतः शाहीर पट्टे बापूराव यांचे शिष्य आणि नावाजलेले तमासगीर. वयाच्या अवघ्या 8व्या वर्षापासून विठाबाई शाहीर आडतेकर आणि मामा वरेरेकर यांच्या कलापथकात नाचायला शिकल्या आणि 13व्या वर्षी त्या पहिल्यांदा बोर्डावर म्हणजे स्टेजवर उतरल्या. पुढे वडिलांच्या निधनानंतर त्यांनी वडिलांना दिलेलं वचन शेवटपर्यंत पाळलं. लावणी कधीही सोडणार नाही. त्यांनी स्वतःचा स्वतंत्र फळ उभा केला. विठाभाऊ मांग नारायणगावकर. 30 वर्षाहून अधिक काळ त्यांनी तमाशाच्या रंगमंचावर अधिराज्य गाजवलं. मुंबईची केळेवाली, रायगडची राणी, रक्तात न्हाली कुऱ्हाड, छोटा जवान अशी एकाहून एक गाजलेली वकनाट्य त्यांनी रंगभूमीवर आणली. पोटासाठी नाचते मी परवा कुणाची हे गाणं तर महाराष्ट्राच्या मनात आजही घर करून आहे. 1962च्या भारत चीन युद्धादरम्यान विठाबाई स्वतः नेपाळ सीमेवर गेल्या आणि जवानांचं मनोरंजन केलं. हे फक्त कलेचं नाही तर देशसेवेचंही उदाहरण होतं. त्यांच्या या योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित केलं. 1990 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती आर व्यंकटरमण यांच्या हातून त्यांना स्वर्ण पदक देऊन गौरवण्यात आलं. आणि हा संघर्ष फक्त रंगमंचावरचा नव्हता. 8 मुलं सांभाळत, कुटुंबाची जबाबदारी उचलत, जवळच्याच लोकांकडून विश्वासघात सोसत विठाबाईंनी कलेसाठी स्वतःचं संपूर्ण आयुष्य झोकून दिलं. राज कपूर, व्ही शांताराम सारख्या दिग्गजांकडून त्यांना हिंदी, मराठी सिनेमाच्या ऑफर्स आल्या, पण त्यांनी त्या नम्रपणे नाकारल्या. त्यांनी फक्त तमाशालाच आपलं मानलं. त्याला केवळ मनोरंजनापुरता नाही तर त्याला त्यांनी लोकशिक्षणाचं माध्यम बनवलं. 15 जानेवारी 2002 रोजी नारायण गावात त्यांचं निधन झालं आणि जनमानसात प्रतिक्रिया आल्या. एका लोककलेचा अंत झाला. मित्रांनो, ट्रीजर बघितला, सगळं भव्य, पण या भव्यतेच्या आत एक भयंकर खाच आहे. ट्रेलर मध्ये बोर्ड दिसतो, भाऊ गावकर तमाशा मंडळ. विठाबाई भाऊ मांग नारायण गावकर नाही. आणि हा अपघात नाही. लक्षात घ्या, विठाबाईंनी स्वतः कधीच आपली जात लपवली नाही. उलट त्यांनी ती अभिमानाने मिरवली. कारण तमाशाच्या परंपरेत स्वतःचं गाव आणि स्वतःची जात सांगणं हे लाजीरवाणं कधीच नव्हतं. आणि ही पहिलीच वेळ नाही
याआधी चंद्रमुखी या लावणी प्रधान सिनेमातही शेवटी विठाबाईचा उल्लेख येतो. तिथेही भाऊ मांग हे नाव वगळलं गेलं होतं. म्हणजे हा एक वेगळा अपघात नाही, तर जाणीवपूर्वक हे असं केलं जातं. आता थोडं खोलात जाऊन सांगायचं तर महार, मांग, कोल्हाटी सारख्या अशा दलित वंचित समुदायाने अनेक लोककला प्रकारांना जन्म दिला, वाढवलं. ढोलकी, हलगी, डब, तुंतुने ही वाद्य आणली. संगीताचा पाया रचला. शाहिरी आणि गणगवळींच्या माध्यमातून समाजावर भाष्य करण्याची परंपराही याच समाजाने उभी केली. त्यात मनोरंजनाबरोबरच लोकशिक्षणावरही भर असे. पण जेव्हा हीच कला मोठ्या पडद्यावर ग्लॅमरस होऊन येते, तेव्हा ते कलेला जन्म देणाऱ्या समाजाचं नावच गायब केलं जातं. म्हणजे काय होतं? कला हवी, तिचा वारसा हवा, पण वारसा देणाऱ्यांचं नाव नको. सिनेमाचं नाव विठाऐवजी इठा ठेवणं ही न समजणारी गोष्ट आहे. बघा, सिनेमॅटिक लिबर्टी असू शकते, पण प्रसिद्ध ऐतिहासिक पात्रांची जात, गाव आणि थेट नाव बदलणं हा त्या लिबर्टीचा स्पष्ट गैरवापर आहे. ज्या मूळ पुस्तकावर हा सिनेमा आधारित आहे, त्यातही हे सगळे ऐतिहासिक संदर्भ स्पष्टपणे नोंदवले आहेत. त्यामुळे वगळणं हा केवळ योगायोग नसून प्रस्थापित व्यवस्थेने उपेक्षित लोककलावंतांवर लादलेला सांस्कृतिक वर्चस्ववाद आहे. प्रस्थापित सांस्कृतिक व्यवस्था नेहमी उपेक्षित समाजाची कला, कष्ट, उपज घेते. पण त्या कलेला, कष्टाला, उपज, उपलब्धीला जन्म देणाऱ्या समाजाची ओळख नाकारते. हे इथल्या प्रस्थापित वर्गाचं चरित्र आहे. तर मित्रांनो, इठाचा टीजर भावनिक आहे, भव्य आहे. श्रद्धा कपूरचा अभिनयही दमदार दिसतोय. मित्रांनो, प्रश्न साधा आहे. विठाबाईची कला हवी आहे का तुम्हाला, की फक्त त्यांचा ब्रँड हवा आहे? नाव पुसून, गाव पुसून, सामाजिक स्थान पुसून सोयीस्कर बनवलेला? जर खरंच विठाबाईचा सन्मान करायचा असेल तर त्यांचं संपूर्ण नाव घ्या. विठाबाई भाऊ मांग नारायण गावकर असं. तर सिनेमा 28 ऑगस्ट 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. आता या चित्रपटात नेमकं काय काय वाढून ठेवलंय ते तर चित्रपट बघितल्यानंतरच कळेल. त्यावर तर नंतर बोलूयाच. तुर्तास एवढेच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.